डेल्टा एअरलाइन्सच्या DL-446 या विमानाच्या इंजिनने उड्डाण करताच पेट घेतल्यासारखे समोर आले आहे। या विमानात 235 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत असता गेल्या महिन्यातील अहमदाबाद विमान अपघातात 270 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता। आता अमेरिकेत या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे। डेल्टा एअरलाइन्सच्या DL-446 या विमानाच्या इंजिनने उड्डाण करताच पेट घेतल्याचे समोर आले। हे विमान लॉस एंजेलिसवरून अटलांटाला होते। या विमानात 235 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते। विमानाला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। समोर आलेल्या माहितीनुसार उड्डाण करताच बोईंग 767-400 या विमानाच्या इंजिनला आग लागली। हे विमान आकाशात झेपावत असताना जमिनीवरील लोकांना विमानाच्या इंजिनमधून आग बाहेर पडताना दिसली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। यात इंजिनमधून जोरदार आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या। या विमानाला आग लागताच लॉस एंजेलिस विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले। पायलटच्या सतर्कतेमुळे विमानातील सर्व 226 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्सचा जीवही वाचला। जळगावात एक धक्कादायक घटना घडली असून इथे एका पतीने आपल्या पत्नीला अतिशय घृणपणे संपवले आहे। विशेष म्हणजे पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। चारित्र्याच्या संशयावरून हे दुष्कृत्य केल्याचं बोललं जात आहे। या घटनेनंतर पाचोरा तालुक्यातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। खुशाल भदाणे या तरुणाने कौटुंबिक वादातून आपली पत्नी प्रियंका भदाणे हिची चाकूने गळा चिरून आणि पोटात वार करून निर्घृण हत्या केली। प्रियंका हिचा जागीच मृत्यू झाला। ही घटना 20 जुलै रोजी पहाटे घडली। मला वाचवा असा आरडाओरडा ऐकू आल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पती खुशाल भदाणे याने देखील गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला। पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून सख्या भावाने बहिणीला जबरदस्ती इंजेक्शन दिले आणि नंतर जे घडलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला। भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळिंबा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली। वडिलोपार्जित मालमत्तेसाठी एका भावाने आपल्या सख्या बहिणीला वेड्याचे इंजेक्शन देऊन तिला खोट्या बहाण्याने मानसिक रुग्णालयात दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र इंदूर रॉय आणि 4 खासगी बाउन्सरवर गुन्हा दाखल केला आहे। या घटनेने सर्वांना धक्का बसला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 56 वर्षीय पीडित महिलेची पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडिलोपार्जित मालमत्ता आहे। या मालमत्तेवर ताबा मिळवण्याच्या हेतूने आरोपी धर्मेंद्र इंदूर रॉय याने 4 खासगी बाउन्सर्सच्या मदतीने पीडित महिलेवर बळाचा वापर केला। त्याने पीडितेला तिच्या घरात घुसून आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाही तिच्या डाव्या हातात इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला। यानंतर रक्त तपासणीच्या नावाखाली तिला खोटे सांगून मानसिक रुग्णालयात दाखल केले। या कृत्यामुळे पीडितेला गंभीर मानसिक छळ सहन करावा लागला। रील बनवण्याच्या नादात आईने पोटच्या लेकीला गमावलं। आई रील काढत असताना अचानक मोठी एक लाट आली। सध्या व्हिडिओची तुफान चर्चा सुरू आहे। सध्याच्या घडीला रील आयुष्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे। आपण बनवलेली रील व्हायरल होण्यासाठी नेटकरी नको ते प्रयत्न करताना दिसत आहेत, ज्यामुळे मोठी किंमत मोजावी लागत आहे। आता देखील असंच काही झालं। समुद्रकिनारी आई रील बनवत राहिली आणि लेक समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेली। सध्या चिमुकलीचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रील बनवण्यासाठी एका महिलेने स्वतःच्याच मुलीला मरणाच्या दारात ढकललं। पुण्यातील धनकवडी परिसरातील एका भोंदू ज्योतिषाने तरुणीला एकांतात बोलवून तिच्यावर विनयभंगाचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्योतिषाला अटक केली असून त्याच्या या कृत्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ज्योतिष पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करत होता। त्याने एका तरुणीला मंत्र देण्याच्या बहाण्याने एकांतात बोलवले, मात्र मंत्र देण्याऐवजी त्याने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला। तरुणीने प्रसंगावधान राखत तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली, ज्यामुळे पोलिसांनी त्वरित कारवाई करत
आरोपीच्या मुसक्या आवळल्या। आरोपीचे नाव अखिलेश लक्ष्मण राजगुरू, वय वर्ष 45, राहणार श्री स्वामी समर्थ ज्योतिष ऑफिस, राजधानी अपार्टमेंट, शंकर महाराज मठाजवळ, सातारा धनकवडी येथे। या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे। कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। विशेषतः तरुणींनी अशा एकांतातील भेटी टाळाव्यात असेही पोलीस प्रशासनाने सुचवले आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।